नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त आहात ना? सर्वांनी मस्तच राहा. तर मी आज चालली कोकोला त्याच्या सलोनमध्ये घेऊन, कारण की गेल्या वेळेस क्लिनिकमध्ये नेलेलं त्याला. त्याची केस खूप गळत होती, तर आता जरा कमी झालेत. तर बोलत चला त्याला सलोनमध्ये नेऊया, मस्त ग्रोमिंग वगैरे करूया त्याची. तर हा रस्ता MIDCचा रोड आहे हा. आणि ह्या बघा, ह्याच बिल्डिंगमध्ये सलोन पण आहे आणि ते क्लिनिक पण आहे. तर बरं पडतं एकाच बिल्डिंगमध्ये दोन्ही पण आहेत. खालीच आहे फ्लोअरला. तर चला जाऊया. तर आता हा U-टर्न घेऊन जावं लागेल आम्हाला. आणि क्लिनिकमध्ये कसं आम्ही 2-3 वेळा आलेलो आहे, त्यामुळे माहिती आहे क्लिनिक खूप छान आहे. आता इथे पहिलीच वेळ आहे आमची सलोनमध्ये, तर बघूया. इथे ना पूर्ण फुल ग्रोमिंग पण केली जाते. परत नखांचे इश्यू असतील, काही कानाचे असतील, सगळे इथे त्याच्यावर ट्रीटमेंट केली जाते इथे. तर बघूया आता ग्रोमिंग. मी पहिलीच वेळ आले इथे, तर तुम्हाला नक्की सांगेल कसं वाटलं इथे येऊन. तर कोकोला आमच्या घेतल्या आतमध्ये. तर बघा तो कसा एकदम त्याला वेगळंच वाटतंय आणि स्वतःचीच केस पकडतोय तो. बघा किती केस वाढलेत त्याची, खूप वाढलेत. गावी जाऊन तर अजूनच झालेत. आणि त्याला बोला एकदम बारीक करायचेत आम्हाला, केस काढायचेत त्याची. एकदम पण पूर्ण प्लेन नाही करणार, नाही तर ते बघायला खूप विचित्र दिसतं. तर बोला चला. तर आहे ना ते केस खूप उडत होती त्याची, त्यामुळे आम्हाला बाहेर बोले बाहेरनं तुम्ही उभे राहा, कारण की ते नाकात डोळ्यात वगैरे जातील केस. तर मला तर सोडून यावं वाटतच नव्हतं कोकोला, कारण की तो बघा कोण नसला ना समोर तर खूप वेड्यावाने करतो. आणि त्याला तर पहिल्यांदा आणले, त्यामुळे तो घाबरत पण होता खूप इथे. तर त्यांना पण धरत होता, त्यामुळे त्यांनी बघा त्याला ना असं कॅपसारखं लावलं त्याच्या गळ्याभोवती. आणि शेवटी त्यांनी मला बोलूनच घेतलं आतमध्ये, कारण की कोको ऐकतच नव्हता. माझ्या खुशीत बघा किती शांत बसलाय. तरी पण ते आवाज झाला ना कोणत्या मशिनीचा तर घाबरायचा तो. तर त्यांना बोला हळू करा, कारण की आमची पहिलीच वेळ, आम्ही खूप घाबरतो. आणि तुम्हाला त्याला आंघोळ घालताना वगैरे काढला नाही आहे मी व्हिडिओ, कारण की ना त्या टप आहे ना हा पूर्ण स्टीलचा, त्याच्यातून वरती उड्या मारत होता. तुम्ही बघू शकता सगळीकडे त्यांनी ना खूप ओलं केलं आहे. ओल्या अंगानेच उड्या मारत होता. त्याला लागलं पण पळत होता तो नुसता. तर मला खूप भीती वाटत होती, त्यामुळे मी त्याला खूप जपत होती. आणि तो व्हिडिओ पण मी केला नाही आणि बरोबर पण आला नव्हता तो. मला कसं तरी वाटत होतं टाकायला. तर आता मस्तपैकी त्याची आंघोळ वगैरे झाली आहे. बघा किती छान एकदम हुशार बाळासारखा बसला आहे माझ्या खुशीमध्ये. आणि इथे खरंच खूप छान काळजीने करतात, सगळं करतात ते, आवडीने करतात एकदम. आणि हे बघा आमचा महाराजा किती छान, किती क्लीन केले बघा त्यांनी, त्या दादांनी. खरं त्यांनी खूप मनापासून केलं कोकोचं सगळं, एवढा त्रास देऊन पण. तर असो, आता त्याचे सगळं झालं व्यवस्थित, तो बसलाय तिथे. आणि ते खालीच आहे ना त्यांचं शॉप आहे, तिथे ना आतमध्ये सगळ्या प्रकारच्या वस्तू भेटतात. म्हणजे कुत्र्याच्या, मांजरीच्या, जे काही खाणं असू दे, त्यांचं खेळणी असू दे, सगळं भेटतं त्यांचं ते. जाऊ दे, प्लस कपडे पण भेटतात त्यांचे, प्राण्यांचे इथे. तर तो कोको घालून बसलेला ना, तर इथूनच आम्ही ट्राय करत होतो त्याचे कपडे तिथे. तर त्याचे केस काढलेत ना, तर ते खूप छोटं वाटत होतं त्याच्यामध्ये. ते बघा कुत्र्यांच्या तोंडाला वगैरे लावतात ना चावू नये म्हणून, ते पण होते मांस त्याचे तोंडाचे. आणि खूप खेळणी वगैरे होती ते. जशी लहान मुलांची खेळणी असतात ना, तशी प्राण्यांची पण तिथे खूप खेळणी होती. ही सगळी लाईनीत लावलेत ना इथे स्टार्टिंगला, ती सगळी खेळणी आहेत मांजरांचे वगैरे. म्हणजे त्याचे सेलचे आहेत, किंवा असे दाबले ना आवाज येतो प्राण्यांचा वगैरे. खूप छान छान खेळणी होती. तर मी पण कोकोला एक खेळणं घेतलं, मी दाखवेल तुम्हाला नंतर काय घेतलं आहे ते. तर इथे बघा खूप. आणि खाण्याचे पण त्यांचे खूप होते पदार्थ इथं. म्हणजे ग्रेव्हीमध्ये होते, जेलीमध्ये होते, ड्रायमध्ये होते, तुम्हाला पाहिजे तसे आहेत. आणि प्रत्येक कंपनीचे होते. तर मला पाहिजे होतं ती पण कंपनी होती. मियाओ कंपनीचं पण आहे बघा इथे. खूप छान प्रोडक्ट असतात, हे पण मस्त असतात. आणि मी घेते ते मॅट्रिक्स म्हणून आहे बघा इथे. खूप छान असतं ते प्राण्यांना द्यायला. आणि हे बघा इथे कपडे पण आहेत, किती छान छान आहेत ना. असं वाटतं लहान मुलांचीच शॉपिंग करायला आलो आहे आपण. मस्त मस्त कपडे होते. पण कोको आमचा छोटा होता, त्यामुळे त्याला छोटे छोटेच कपडे पाहिजे होते. आणि त्याच्या मापाचे फक्त 2च कपडे होते, कलर होते, त्यामुळे एक घेतला मी. आणि जो घातलेला ना तो फक्त ट्राय करत होते मी, तर तो खूपच असं त्याला फिट्ट होता. आणि नंतर परत केस वाढली तर मग त्याला खूप फिट्ट होईल म्हणून आम्ही तो दुसरा घेतला, दुसरा लूजवाला. आणि ते बघा खाऊचे पण भांडी वगैरे आहेत त्यांची, म्हणजे मांजरांचं, परत कुत्र्यांचे जे आपण खाणं देतो त्यांना, पाणी वगैरे, सुका खाऊ देतो, ते सगळी भांडी होती इथे. तर तुम्ही आलात तर तुम्ही या नक्की, तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं काही भेटेल. बघा इथे खाण्याचे खूप कंपन्यांचे वेगवेगळे आहेत इथे खाऊ. तर तुम्हाला जे भेटत नसेल, ऑनलाईन नसेल भेटत, तर तुम्ही इथे या, इथे एकदा व्हिजिट करा आणि सगळं भेटतं. फळांचे पण भेटतात इथे, परत फिश, परत चिकन,
मस्त मस्त होते. आणि ना इथे एका बॉक्समध्ये ना मला भेटलं, म्हणजे ते मी खूप शोध होती, तर आमच्या कोकोच्या पायाचे शूज पण आहे ना, हे डॉगच्या पायाचे शूज आहेत बघा, म्हणजे कुत्र्यांच्या पायाचे आहेत हे, पण आमच्या कोकोला होत पण नव्हते ते, त्यामुळे मी परत ठेवून दिले. पण माझं मन तर खूप होतं त्याला घ्यायचं, पण असो, बघूया पुढच्या वेळेस. आणि ते बघा ब्रश पण आहे त्यांचे दात घासायचे, खूप छान छान होतं. मी कधी बघितलं नव्हतं ना, ते इथे सगळं बघायला भेटलं मला. खूप छान वस्तू होत्या सगळ्या आणि महाग पण नव्हत्या, जे आपण ऑनलाईन वगैरे मागवतो त्याच रेंजमध्ये होत्या. आणि आपल्यावर येते आपल्याला कोणतं घ्यायचं आहे. 2-3 प्रकारचे होते तिथे आणि खूप व्हरायटीज होत्या तिथे. तर हे शॅम्पू पण खूप छान छान होते. हेअरफॉल शॅम्पू होते तिथे, किंवा ते कुत्र्यांना मांजरीला छोटे छोटे उवा होतात केसांमध्ये, त्याच्यावरचे शॅम्पू होते. आणि पहिली गोष्ट म्हणजे हिमालयाचे पण प्रोडक्ट इथे आलेले आहेत त्यांच्याकडे शॅम्पूचे, खूप छान होते. तर मी एक घेतला शॅम्पू कोकोसाठी, त्याचे केस गळतात म्हणून. आणि इथे बघा बेल्ट पण खूप छान छान आहेत. आणि जेवढे हेवी कुत्रे वगैरे असतात ना, तेवढे जाडमध्ये पट्टे होते इथे. बघा किती जाड पट्टा आहे आणि खूप म्हणजे मोठा होता एकदम. आणि साखळीमध्ये पण होते बघा इथे. तुम्हाला जसं हवं आहे ना तसं इथे बेल्ट तुम्हाला उपलब्ध होतील. आणि आम्ही कोकोसाठी घेणार होतो, पण आहे म्हणून त्याला नाही घेतला आम्ही. आणि ते बघा असे ना स्क्रॅच करतात ना मांजरे वगैरे, तर ते होतं. तर माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलं नाही आहे, नंतर बघू बोललं. याच्यात जाऊन ते बसून म्हणजे झोपतात पण याच्यामध्ये ते लोक, असं आले. आता माझ्याकडे आहे ना ते प्लेन आहे, असं लांब आहे. तर इथे बघा मी मगाशी बोललो ना कोकोला खेळणी घेतली मी, तर हेच घेतलं याच्यातलं, कारण की हे वाजतं आणि ना बॉलसारखं आहे, त्यामुळे ते असं तो खेळतो ना हा पळता पळता, तर त्याला आवडतं बॉलसारखे वस्तू बरोबर खेळायला. तर मी त्याच्याजवळ पण घेऊन गेली खेळायला, पण तो खूप असं म्हणजे घाबरलेला आहे, कारण की पहिलीच वेळ होती त्याची सगळी आंघोळ ग्रोमिंग वगैरे करायची, त्यामुळे तो घाबरून गप्प बसला. त्यांनी बघा त्याला हे पण नाही केलं, फक्त स्मेल घेतला आणि गप्प बसलाय तो. तर इथे यांच्याकडे ना असे बॉक्समध्ये पण होते खाऊ पॅक केलेला, म्हणजे मांजरांचा कुत्र्यांचा. आता माहिती आहे ना आपण कुत्रे मांजरे घरात असले का त्यांचा बड्डे वगैरे करतो, तर त्यांच्यासाठी जर कोणी आपल्याला बोलवलं घरातल्यांनीच का बड्डे, तर आपण त्यांना हे गिफ्ट म्हणून पण घेऊन जाऊ शकतो. तर खूप छान शॉप होतं यांचं. आणि सलोन पण वरती, इथून वरती ग्रोमिंग वगैरे करतात आणि खाली सगळे म्हणजे त्यांचे ज्या वस्तू असतात त्या भेटतात इथे. तर तुम्ही आलात तर नक्की इथे येऊन जा, खूप मस्त वस्तू होत्या सगळ्या. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे, जर खरंच आवडला असेल माझा व्हिडिओ, तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.